बार्शी नगरपालिकेच्या बाबतीमध्ये पाण्याच्या बाबतीमध्ये आता मी निवडणुकीमध्ये असताना काही राजकारण झालं दुर्दैवानं तिथं कुठं म्हणजे मडकी फोड वगैरे असं दुर्दैवी घटना या ठिकाणी नाही घडायला पाहिजे होत्या. मडकं कधी आपण फोडतो आपल्या सगळ्यालाच माहिती आहे, म्हणून अशा वाईट घटना या तालुक्याच्या बाबतीमध्ये घडून या मताचा मी आहे. परंतु तातडीनं मी पाठीमागेही सांगितलं की युद्ध पातळीवरती आपण पाईपलाईनचं आपलं काम चालू आहे, कुठेही त्या ठिकाणी अडचण नाही. आज जरी मला बार्शी तालुक्यातली जनता म्हणली की कुर्डवाडी ते पिंपळनेरपर्यंत तुम्ही तशीच पाईपलाईन करा, पूर्ण करा आणि आता पाणी आम्हाला 1-3 महिन्यात देऊ शकतो, परंतु त्याला ज्या काही अडचणी आहेत पुढच्या 30 वर्षाचं जे संकट येणार आहे की जो 4 लेन होणार आहे आपला टिंबुर्णी ते येडशी, हा 4 लेन करत असताना ती पाईपलाईन मी पाठीमागे पण सांगितलं की मध्यभागी पाईपलाईन त्या ठिकाणी असणार आहे आणि उद्या जर त्याची दुरुस्ती वगैरे करायची तर नॅशनल हायवे आपल्याला परवानगी देणार नाही किंवा मोठा मेंटेनन्सचा खर्च येणार आहे. त्यामुळे आपण थांबलोय आणि मी जबाबदारीने बोलतो की मी मध्यंतरी गडकरी साहेबांना जाऊन भेटलेलो आहे अक्कलकोटला. त्यांनी मला कमिटमेंट केलेली आहे की राजभाऊ काळजी करू नको, कुठल्याही परिस्थितीमध्ये मी 1200 कोटी रुपयाचा निधी त्या ठिकाणी 4 लेनला देतो आणि भूसंपादनाला 250 कोटी आणि 950 कोटी रुपये त्या रस्त्याच्या कामाला. त्यामुळं त्याचीही मंजुरी 1 महिन्या 1.5 महिन्यामध्ये दिल्लीला जाऊन आम्ही आणतोय आणि कुर्डवाडी ते पिंपळनेर या ठिकाणी भूसंपादन करून 250 कोटी भूसंपादन लागणार आहेत. एका बाजून आपण पाईपलाईन घेऊन आमची शब्द होता पालकमंत्री साहेबांचा आणि माझा की आम्ही निवडणूक झाल्याबरोबर आम्ही दिवाळीच्या आसपास पाणी आपलं निवडणूक झाल्याबरोबर पाणी देऊ. परंतु मी सगळ्या जनतेची माफी मागतो तरी सुद्धा की तांत्रिक अडचण आल्यामुळं थोडं आम्हाला 1 वर्षभर आणखीन मुदत द्या, कारण हे कायमस्वरूपी रोज 4.5 कोटी लिटर पाणी येणार आहे. आता आपण पाहतोय की पाण्याची अडचण किती आहे आणि भविष्यात त्याला 6 कोटी सुद्धा आपण रोज घेऊ शकतो एक मोटर वाढवल्यानंतर. त्यामुळे एवढं मोठं नियोजन आपण साधारण पुढच्या 30-35 वर्षाचं केलेलं आहे. त्यामुळे कोणी गैरसमज करून घेऊ नये आणि त्याच्याकरता जे 100 कोटी रुपये कमी पडत होते त्याची सुद्धा बैठक झालेली आहे मंत्रालयामध्ये. आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, शिंदे साहेब, सुनेत्रता यांच्या मार्गदर्शनाखाली, भाऊच्या सहकार्यानं 100 कोटी रुपयाचा निधी आपल्याला मंजूर झालेला आहे. पुढच्या येणाऱ्या 15 दिवसामध्ये त्याची ऑर्डर आपण बार्शीमध्ये आपण देतोय.